मित्रांनो, जर का मोबाईलचे कोणतंही नोटिफिकेशन न वाचता, कोणत्याही प्रकारचा आवाज न येता जर का तुम्हाला स्क्रीन प्रत्येक 5 ते 7 मिनिटात चेक करण्याची सवय पडलेली असेल, तर तुम्ही मोबाईलच्या थ्रू सायकॉलॉजिकली बिमार होत चालले आहात. जर का तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाईल चेक करण्याची इच्छा होते आहे आणि रात्री झोपताना शेवटच्या मोमेंटपर्यंत तुम्ही स्क्रीनवर असता, तर तुम्ही मोबाईलच्या थ्रू बिमार होत चालले आहात. तुम्हाला अगदी खाली एखाद्या वेटिंग हॉलमध्ये जर का तुम्ही चेअरवर बसले आहात आणि एकटे बसले आहात किंवा आपल्या मित्रांसोबत बसले आहात आणि लगेच फोन तुम्ही बाहेर काढून रील्स बघत आहात किंवा YouTube चेक करत आहात, तर मित्रांनो तुम्ही मोबाईलच्या थ्रू सायकॉलॉजिकली बिमार आहात. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलचे ॲडिक्शन नेमके कसे लागते, काय तुमच्या शरीरात त्यामुळे बदल होतो, कशा प्रकारचा बदल होतो आणि यामुळे काय नुकसानामध्ये आपण ओव्हरऑल जातो आहे, हे नुकसान नेमकं किती प्रचंड, किती मोठं आहे हे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी, तुमच्या वर्क लाईफ बॅलन्ससाठी, सगळ्या फॅक्टरसाठी. अगदीच छोटा व्हिडिओ आहे. याला संपूर्ण शेवटपर्यंत जरूर बघा. कारण की शेवटच्या एका मिनिटामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे फॅक्टर्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर मी अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि आयरनी तर हेच आहे की मोबाईलच्या ॲडिक्शनची गोष्ट मला शेवटी तुमच्यापर्यंत मोबाईल थ्रूच पोहोचवायची आहे. तर मित्रांनो, असं तुम्हाला लक्षात येतंय का, की अगदी प्रत्येक 5 ते 10 मिनिटात तुम्ही वारंवार फोनची स्क्रीन चेक करत आहात किंवा सकाळी उठल्यावर पहिल्या 1 तासात कुठे ना कुठे 15-20 मिनिटं तुम्ही फोन मध्येच गुंतून असता किंवा वॉशरूमला सुद्धा जाताना फोन सोबत घेऊन जाता किंवा रात्री झोपताना अगदी रील्स बघत एखादा व्हिडिओ बघत अर्धा 1 तास व्हिडिओ बघूनच मग तुम्ही झोपी जाता. किंवा तुम्ही असे मदर्स बऱ्याचदा बघत असताल, की जी मुलं जेवण करत नाही आहेत, त्यांना मोबाईल समोर ठेवून खाऊ घालत आहेत. किंवा तुम्ही अशी लोकं बघत असाल, की रेस्टॉरंटमध्ये एकटे बसून जेव्हा जेवत आहेत कुठे पण, तर एखादी वेब सीरीज बघत किंवा काहीतरी Instagram चेक करतच ते जेवण करत आहेत. संपूर्ण जेवणाकडे लक्ष पण नाही. हे सगळं मोबाईलच्या थ्रू तुम्ही सायकॉलॉजिकल बिमार आहात किंवा तुम्ही ॲडिक्टेड आहात, याची लक्षणं आहात. हे ॲडिक्शन ड्रग्स किंवा अल्कोहोलच्या ॲडिक्शनच्या इक्विव्हॅलंट आहे मित्रांनो. एक्झॅक्टली त्याच कॅटेगरीत हे मोडतं. हे बायोलॉजिकली, मेडिकली प्रूव्हन आहे. पण आपण मोबाईलच्या एवढं भयंकर ॲडिक्ट नेमकं होतो कसं? तर ह्याच्यासाठी आपल्याला शरीराची खरं तर एक संरचना समजून घ्यायला हवी. ती म्हणजे, की आपण केव्हा आनंदाचा म्हणजे हॅपीनेसचा अनुभव घेतो, तर ज्यावेळी आपलं शरीर डोपामाइन नावाचं एक एन्झाईम रिलीज करतं. हे एका प्रकारचं न्यूरोट्रान्समीटर आहे. तुम्ही ज्यावेळी खूप मोठी गोष्ट अचीव्ह करता किंवा खूप काहीतरी मोठं यश प्राप्त करता, त्यावेळी शरीर डोपामाइन रिलीज करतं. ज्यावेळी तुम्हाला कोणी जेवणाचं निमंत्रण देतं आणि खूप सुंदर पदार्थ तुमच्यासमोर मांडतात, त्यावेळी डोपामाइन रिलीज होतं. ज्यावेळी तुम्हाला कोणी अनएक्सपेक्टेड व्यक्तींचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होतो किंवा तुमची कोणी तारीफ करतं, त्यावेळी डोपामाइन रिलीज होतं. हे डोपामाइन रिलीज होणं खूप रोजचं होणारं किंवा फ्रिक्वेंट गोष्ट नाही आहे आणि शरीराची क्षमता एका दिवसात रिलीज करायची सुद्धा ठरलेली आहे. पण मित्रांनो, इथूनच खरा खेळ चालू होतो. ज्यावेळी तुम्ही मोबाईलची स्क्रीन ओपन करता, त्यावेळी अचानक डोपामाइनचा एक मोठा बस्ट, एक मोठा फव्वारा खरं तर तुमच्या शरीरात रिलीज केला जातो. आणि मित्रांनो, हे का होतं? तर आपल्या ब्रेनचा एक असा पार्ट आहे, जो खूप सगळे कलर्स एकसोबत बघून हॅपीनेस म्हणजे आनंद अनुभव करतो आणि फोनच्या स्क्रीनमध्ये भरपूर सगळे एकसोबत कलर्स असतात. मग ते काहीही असू द्या, तुम्ही काहीही बघत असाल, फक्त स्क्रीनकडे जरी बघत असाल, मोबाईल स्क्रीनच्या वॉलपेपरकडे जरी बघत असाल, तरी हे डोपामाइन रिलीज होत आहे. जे खूप मोठ्या मेहनतीनंतर व्हायला हवं होतं. आता जर का आपण कन्सिडर करूया, की सकाळी उठल्या-उठल्या फोन हाती घेतला आणि ह्या रील्सला किंवा फोनला एन्जॉय करणं स्टार्ट केलं. शरीराने आपलं काम केलं, डोपामाइन तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचवलं. तुम्ही खुश झाले, तुम्हाला आनंद अनुभव झाला, तुम्हाला छान वाटलं आणि आता ब्रेन ते पुन्हा-पुन्हा मागतंय. म्हणून तुम्ही एक रील, दुसरी रील, या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ, Facebook संपलं की Instagram संपलं की YouTube यावर जंप करत चाललाय. कारण की मेंदू तुम्हाला वारंवार त्या क्रेव्हिंग्समध्ये घेऊन चाललाय. कारण की त्याला आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. पण शरीराची शेवटी एक क्षमता आहे आणि ती क्षमतेच्या पलीकडे ते डोपामाइन क्रिएटच करू शकत नाही. तुम्ही दिवसाच्या पहिल्या तासालाच हे सगळं वापरून घेतलं आणि आता पुढे संपूर्ण दिवसभर तुम्हाला प्रत्येक कामात निरुत्साह दिसेल. तुम्हाला कोणतेही काम करण्याची इच्छा होणार नाही सहजासहजी. किंवा तुम्ही जर का एखादी वेब सीरीज बघत आहात आणि जर का तुम्हाला तुमच्या लहान मुलांनी आवाज दिला किंवा तुमच्या आई-वडिलांनी आवाज दिला, तुमच्या वाईफने किंवा हसबंडने आवाज दिला, तर लगेच तो फोन खाली ठेवून तुम्हाला त्या कामाकडे किंवा त्यांच्याकडे बघण्याची इच्छा होत नाही. तुम्ही बऱ्याचदा चिडता आणि चिडून सांगता, "थांबा 2 मिनिट, हे झाल्यावर मी तुमच्याकडे बघेल." याचं कारणच हे आहे,
की आता तुमचा ब्रेन जो आहे त्या ॲडिक्शनमध्ये गेलेला आहे. म्हणून काही गोष्टी स्पेसिफिकली नोटीस करा. तुम्ही कितीही महत्त्वाचं काम असेल, अगदी वेळेची क्रंच असेल, तरीही जर का सहज म्हणून फोन उघडून तुम्ही एखादा रील किंवा काही सोशल मीडिया अकाउंट ओपन करत असाल, तर हे त्वरित बंद करा. याच्यासाठी तुम्ही स्वतःहून अलर्ट व्हायला हवं. जर का तुम्ही स्वतः फोन बघत किंवा टीव्हीची स्क्रीन बघत जेवण करत असाल, तर तुमची चावण्याची क्षमता कमी होते आहे. तुम्ही अन्नाची टेस्ट घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचं पचनक्रिया संपूर्ण बिघडते आहे. तुम्हाला कळतच नाही की ॲसिडिटी किंवा वेगळ्या-वेगळ्या शरीराचे पोटाचे विकार फक्त फोन किंवा स्क्रीन बघत जेवल्यामुळे होत आहेत. आणि हे विकार कोणत्या पोझिशनवर तुम्हाला घेऊन जातील ते सांगताच येत नाही. तुमचे रोजचे रिलेशन मोबाईल फोनच्या ॲडिक्शनमुळे, स्क्रीनच्या ॲडिक्शनमुळे कशाप्रकारे खराब होऊ शकतात, हे समजून घ्या मित्रांनो. तुमची लहान मुलं तुम्हाला आवाज देत आहेत आणि तुम्ही त्यांना अटेन्शन न देता आपल्या फोनमध्ये बिझी आहात. तुमचे आई-वडील किंवा तुमची वाईफ किंवा तुमचे हसबंड तुम्हाला आवाज देत आहेत आणि तुम्ही त्यांना अटेन्शन न देता तुम्ही फोनकडे बघत आहात. तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसले आहात आणि समोरच्याची गोष्ट ऐकताना तुम्ही स्क्रीनकडे बघत आहात. तर तुम्ही समोरच्याला एक सिग्नल देत आहात, की तू माझ्यासाठी तेवढा महत्त्वाचा नाही, तुझी गोष्ट तेवढी महत्त्वाची नाही, जेवढा सध्या माझ्यासाठी फोन महत्त्वाचा आहे. तुम्ही सहज एखाद्या हॉस्पिटलमध्ये, एखाद्या दवाखान्यात जर का नंबर लावायला म्हणजे वेटिंगवर आहात, डॉक्टरची प्रतीक्षेत आहात आणि तुम्ही आजूबाजूचं सराउंडिंग न बघता फोनच्या स्क्रीनमध्ये डोकं घालून बसले आहात, तर तुम्ही सायकॉलॉजिकली संपूर्ण बिमार, तुम्ही ॲडिक्शनमध्ये गेलेले आहात. मित्रांनो, रिलेशन्सपासनं तुमची काम करण्याची शक्ती संपूर्ण काही हा मोबाईल फोन ड्रेन करत चाललाय, संपवत चाललाय. तुमची विचार करण्याची क्षमता संपत आहे. ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी इथे संपत चालली आहे. तुमचे विचार सुद्धा आता रील्स किंवा हा डिजिटल कंटेंट आता कंट्रोल करायला लागलाय. कशाप्रकारे? तर अगदी तुम्ही दुसऱ्या गावात जाणार आहात, तर तिथे काय बघावं हा पहिला सर्च तुम्ही फोन थ्रू करता आणि तिथे त्या गावात कोणालाही विचारत नाही, की नेमकं काय बघायला हवं. म्हणजे Google जे पहिल्यांदा तुम्हाला सजेस्ट करेल फक्त तेच बघण्यासारखं असेल. Google जे पहिल्यांदा तुम्हाला हॉटेल्स सजेस्ट करेल फक्त तीच हॉटेल चांगली असतील. तुम्ही बहुतेक सेकंड किंवा थर्ड पेज उलटूनही बघत नाही, की कोणते हॉटेल्स अजून स्वस्त आणि चांगले असू शकतात. तुमच्या चॉईस इथे ऑल्टर केल्या जात आहेत. तुमची मतं इथे बदलल्या जात आहेत. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर प्रकारच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीला जर का कनेक्ट असाल, तर वारंवार त्याच प्रकारच्या आयडिओलॉजीचे व्हिडिओज तुमच्या स्क्रीनसमोर येतील आणि तुम्हाला एंगेज करून ठेवतील आणि अशा प्रकारे त्या आयडिओलॉजीला अजून एकतर पक्कं केल्याचं काम केलं जाईल किंवा तुमचं मत बदलण्यासाठी त्याच्या विरुद्ध आयडिओलॉजीचे व्हिडिओज वारंवार तुमच्या स्क्रीनसमोर येतील. इथे विचार बदलणं असू द्या, संपूर्ण लाईफ अगदी लहान-लहान गोष्टीतनं कसं बदलतंय, तर तुम्ही बऱ्याचदा बघत असाल, आजकाल डिव्होर्स हा आपल्या नातेवाईकांमध्ये डिस्कस व्हायच्या अगोदर हा एकामेकाला म्हणजे हसबँड वाईफने एकामेकाला Instagramवरनं अनफॉलो करून दाखवला जातो. अगदी कोणी कोणासोबत रुसलं असेल किंवा कोणाला काही भांडण असेल, तर तुमच्यामध्ये स्टेटस वॉर चालू झाले आहेत WhatsAppचे. अगदी स्टेटसवर ब्लँक स्क्रीन्स ठेवणे किंवा काही वेगळे विचित्र मेसेज ठेवणे आणि त्याच्या थ्रू दुसऱ्याला सिग्नलिंग करणे. इथे आपण ह्युमन टच, ह्युमन रिलेशन विसरत चाललो आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही खूप वेळ फोन बघता, तुमची मान जी आहे, तुमचं जी नेक आहे, ती अशा टिल्टेड पोझिशनमध्ये खूप जास्त वेळ राहतं आणि तुमच्या संपूर्ण डोक्याचं प्रेशर हे तुमच्या मानेच्या स्पाईनवर येतंय. स्पाईन हा तुमच्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि इथे स्पाईन संपूर्ण शरीराची नर्व्हस सिस्टम कंट्रोल करते. तासनतास, तासनतास तुमच्या संपूर्ण डोक्याचं जे वजन आहे, ते जर का या स्पाईनच्या म्हणजे नेकच्या स्पाईनवर येणार असेल, तर त्याचं फंक्शनिंग आता ऑल्टर व्हायला लागतं. तुम्हाला बऱ्याचदा इथे मुंग्या येतील. यामधनं नर्व्हस सिस्टमचे फेल्युअर्स तुम्हाला जनरेट होतील. कधी-कधी तर स्क्रॉलिंगमुळे हाताच्या नसा आणि तुमच्या बोटांची पकड सुद्धा लूज व्हायला लागते. बोटं दुखायला लागतील. हे जर का लगेच लक्षात नाही आलं, तर तुम्हाला खूप सगळ्या फिजिकल म्हणजे शारीरिक व्याधींमध्ये तर हा फोन घेऊन जातोच आहे. सोबत-सोबत मेंटल इलनेसमध्ये सुद्धा घेऊन जातोय. बऱ्याचदा टीनेजर्समध्ये डिप्रेशनची कारणं सुद्धा मोबाईल फोन आहेत. का? कारण की तुम्ही ॲडिक्टेड आहात आणि हा फोन ओढून घेतला, तर बऱ्याचदा आपण ऐकतो की मुलाला फोन घेऊन दिला नाही म्हणून तो सुसायडल टेंडन्सीजमध्ये जातोय किंवा तो आई-वडिलांसोबत चांगला वागत नाही, घरातनं सोडून पळून गेला. कधी-कधी मुली पळून जातात. का? तर फोन हिसकून घेतला होता. संपूर्ण शरीराची, संपूर्ण लाईफची एवढी मोठी डिसिजन्स फक्त ॲडिक्शनच्या बेसवर म्हणजे ज्या ड्रग्ससाठी जर का कोणी काही करायला तयार होईल. आपण पहिले बघायचो ड्रग्ससाठी लोकं एकमेकाचा मर्डर करायचे किंवा सुसाईड व्हायचे किंवा घरातनं पळून चोऱ्या व्हायच्या. आज त्याच प्रकारचं ॲडिक्शन म्हणजे सुसायडल टेंडन्सीज असू द्या किंवा किलिंग टेंडन्सीज असू द्या, व्हायलंट बिहेवियर्स असू द्या किंवा चोरीच्या टेंडन्सीज असू द्या, स्वतःच्याच घरात ह्या फोन्ससाठी होत आहेत. हे टीनेजर्समध्ये बघितल्या गेलेल्या अतिशय कॉमन म्हणजे सिम्प्टम्स आहेत. बऱ्याचदा तुम्ही कुठेही आजकाल गावातल्या चहाच्या टपरीवर जाऊन बघा. बरीचशी यूथ कंटिन्युअसली गेमिंगवर असते फोन्सच्या थ्रू किंवा जुव्यामध्ये अडकलेली आहे. म्हणजे जो जुवा कधीतरी इल्लीगल मानला जायचा, गावातल्या कुठेतरी अगदी घाणेरड्या वस्तीत कुठेतरी कोणत्यातरी कोणत्यात हा जुवा खेळला जायचा, तो आता सर्रास
महेंद्रसिंग धोनी प्रमोट करतोय. सर्रास अजय देवगण आणि ऋतिक रोशन प्रमोट करतोय. सचिन तेंडुलकर जे स्वतः भारतरत्न आहेत, ही भारतरत्न हे जुआ प्रमोट करतायत. आणि हा जुआ खेळायला आता तुम्हाला घराच्या बाहेर जायचंच नाहीये. तुमच्या हातात, तुमच्या पॉकेटमध्ये हा जुआ फिरतोय. म्हणजे अडिक्शन आणि या फोनच्या थ्रू डिजिटल कॉन्टेंट आणि वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं तुमच्यावर लादल्या गेलेली मानसिक गुलामी. प्रॅक्टिकली तुम्हाला इथे मानसिक गुलाम केलं जातंय. तुम्ही सगळे विचार सोडून फक्त आमचा कॉन्टेंट बघा. तुम्ही सगळे तुमची कामं सोडून जुआ खेळा आणि हीच सगळ्यात सोपी आहे पैसे कमवण्याची पद्धत. तुम्ही ॲक्चुअल रिलेशनशिप सोडून मोबाईल्सच्या थ्रू तुमचं किती वजन आहे, तुम्ही डिजिटली किती पॉप्युलर आहात किंवा तुम्ही अ, तुमचे किती सगळे सोशल सर्कल मोठं आहे, हे दाखवण्याच्या मागे लागताय. कोणी तुमच्या स्टेटसला लाईक केलं, हे तुम्ही वारंवार चेक करताय. कोणी तुमच्या रीलला लाईक केलंय, हे तुम्ही वारंवार चेक करताय आणि त्यावरनं भांडणं होतायत. स्टेटस 24 तासाचं ठेवल्यावर 15 वेळा तर तुम्ही हे चेक करतायत, की किती लोकांनी तुमचं स्टेटस बघितलंय. मित्रांनो, ही मानसिक गुलामी, शारीरिक गुलामी तुमचं संपूर्ण आयुष्याची, विचार करण्याची, काम करण्याची, रिलेशनशिप डेव्हलप करण्याची क्षमता खरं तर नेस्तनाबूत करत चाललेली आहे. एवढे प्रचंड साइड इफेक्ट, एवढे प्रचंड साइड इफेक्ट. खरं तर तुम्ही जर का झोपताना मोबाईल फोन बघत असाल, तुमची ती सवय असेल, तर तुमची स्लीपची क्वालिटी अत्यंत खराब होत जाते. तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही खूप डीप स्लीपमध्ये आहात, खूप गहिऱ्या झोपेमध्ये आहात, पण तसं होत नाही. तुमचा माइंड कुठेतरी अवेक असतो आणि तो रात्रभर त्या गोष्टी विचार करत असतो बऱ्याचदा. जर का तुम्ही मूव्ही बघून झोपले, तर तुमच्या डोक्यात ती मूव्ही चालत राहील. तुम्ही रील्स बघून झोपले, तर तुम्हाला जर रील्स तर आठवणार नाहीत, पण तुमचा माइंड बराच वेळ अवेक असतो. याची कारणं काय आहेत? बऱ्याचदा तर मोबाईल फोन जास्त बघितल्यामुळे झोपताना तुम्हाला झोपच लवकर येणार नाही. का? कारण की सूर्यातनं येणारे जे किरणं आहेत, त्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असतात आणि आपला शरीर, आपला ब्रेन असा बनला आहे, की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन तुमच्या डोळ्यावर पडले, की ब्रेन सांगतो, की हा दिवस आहे आणि तुम्ही उठून काम करायला हवं. हेच सेम अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मोबाईलच्या स्क्रीनमधनं सुद्धा तुमच्या डोळ्यावर पडतात आणि तुमच्या ब्रेनला असं वाटतं, की हे झोपायची नाही, ही काम करायची वेळ आहे. आता जर का तुम्ही रात्री झोपताना फोन बघत आहात, तर हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स तुम्हाला चांगल्या झोपेपासून सुद्धा दूर ठेवत आहेत. खरं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा प्रचंड गडबड या मोबाईल फोनमुळे येऊ शकतं. कारण की बऱ्याचदा अर्ली सॅटिस्फॅक्शन तुम्ही जर का पॉर्नचे अडिक्ट झाले मोबाईलच्या थ्रू, तर तुमचं ॲक्चुअली शारीरिक सुखाची गरजच इथे संपायला येते. आणि त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपवर सुद्धा खूप मोठा घाणेरडा आणि खूप विचित्र फरक यावर पडू शकतो. आणि मग या रील्सच्या थ्रू जे कंटेंट तुमच्यासमोर आणलं जातंय, बऱ्याचदा आपण बघतो की अर्धे रील्स तर बॉडीचे वेगळे-वेगळे पार्ट वल्गर प्रकारे दाखवून तुमचं अटेन्शन सीक केलं जातंय. किंवा एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन्स हे अतिशय नॉर्मल गोष्ट आहे, अतिशय साधारण गोष्ट आहे. अशा प्रकारच्या रील्स तुम्ही वारंवार बघता. किंवा मल्टिपल अफेअर्स एकाच व्यक्तीचे वेगळ्या-वेगळ्या व्यक्तीसोबत 3 ते 4 अफेअर्स हे अतिशय कॉमन, अतिशय साधारण, खूपच नॉर्मल गोष्ट आहे. अशा प्रकारचे मेसेज देणारे तुम्ही रील्स वारंवार बघता. आणि आजची जी जेन झेड आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो मिलेनियल्सला ही गोष्ट कळते, की अशा प्रकारे सगळं चालत नाही. पण जेन झेड अजून प्रत्यक्ष जगात उतरायचीच आहे. त्यांना फोनच्या थ्रू जे नॉलेज मिळतंय, त्यांना वाटतंय, की रिलेशनशिप तर अशाच आहेत. असं केलं तर अतिशय नॉर्मल गोष्ट आहे, कारण की सगळेच लोकं अशी करत आहेत. पण जर का तुम्ही थोडेसे प्रौढ असाल, तुम्ही थोडेसे मॅच्युअर्ड असाल, तर हे समजू शकता, की रिलेशन्स अशा प्रकारे चालूच शकत नाही. म्हणजे आपण कंटेंट कोणता बघतो आहे, यासाठी पण अवेअर नाही. जो जास्त एंटरटेनिंग वाटेल तोच कंटेंट आपण वारंवार बघतो. तुम्ही 1 तास सलग व्हिडिओ बघूच शकत नाही किंवा त्याची क्षमता खूप कमी असते. म्हणून अगदी 60 सेकंदाचे 60 रील्स तुमच्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. तुम्ही 1 तास त्या शेवटी मोबाईल स्क्रीनवर कसे खिळून राहाल हेच बघितलं जातं. मित्रांनो, ही सगळी एक स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे डिजिटल वर्ल्ड एवढं अवेअर झालंय, की टीव्हीचे जे खूप इंटरेस्टिंग शोज अगोदर असायचे, त्यामध्ये तुम्हाला प्रचंड कॉन्सन्ट्रेशन लागायचं, तो शो समजून घ्यायला. पण आता टीव्हीचे शोजच अशा प्रकारे बनवल्या जातात, की हे अझ्युम केलं गेलंय, की तुम्ही मोबाईल स्क्रीन बघता-बघता टीव्ही बघत असाल आणि थोडा वेळ फोन बघितला, काही वेळाने जरी तुम्ही मोबाईलची स्क्रीन बघितली, तर तुम्हाला स्टोरी समजून यायला पाहिजे. इथे कॉन्सन्ट्रेशनची गरजच पडायला नको. अशा प्रकारचे टीव्ही शोज म्हणजे अगदी हलक्या प्रतीचे शोज सुद्धा बनवले जात आहेत. फोन तुम्हाला टीव्ही पण बघू देत नाहीये. तुम्हाला जेवणाचा आनंद घेऊ देत नाहीये. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये व्यवस्थित जगू देत नाहीये. तुमची संपूर्ण विचार करण्याची क्षमता खाऊन चालली आहे. तुमची काम करण्याची क्षमता खराब होत आहे. एवढं सगळं असतानाही तुम्ही यातनं बाहेर येऊ शकत नाही. कारण तुम्ही याचे अडिक्ट आहात. ॲडिक्शन ही एक मानसिक बिमारी आहे. काही खूप सोपे उपाय आहेत मित्रांनो. तुम्ही नेट बंद ठेवा आपल्या फोनचं. अगदी 8-10 दिवस नेट काही दिवसाच्या स्पेसिफिक वेळेवरच ओपन करा.
प्रत्येक 2 मिनिटाला तुम्हाला कोणताही फोन म्हणजे मेसेज बघायची गरज नाही. आणि जर का कोणाला खूप महत्त्वाचं काम असेल, तर तो व्यक्ती तुम्हाला टेक्स्ट मेसेज टाकेल किंवा तुम्हाला फोन करेल आणि जर का तेवढी ती इमर्जन्सी नसेल, तर तुम्हाला तो मेसेज आत्ता बघायची गरज नाही. नेट बंद असेल, तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. तुम्हाला वारंवार कामाच्या मधातनं डिस्टर्बन्स येणार नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन खराब होणार नाही. सोबतच नेमकं फोन केव्हा बघायचा याचा काही स्पेसिफिक टाईम आपण ठरवायला हवा. जो अगदी उठल्याबरोबर अर्ली मॉर्निंग नसावा आणि झोपण्याच्या 2 तास अगोदरपर्यंत किंवा ॲट लीस्ट 1 ते दीड तास अगोदरपर्यंत नसावा. जेणेकरून तुमची झोप आणि तुमची संपूर्ण वैवाहिक जीवन सुदृढ असेल. सकाळी उठल्यावर तुमची वैचारिक क्षमता खूप जास्त असते, क्रिएटिव्हिटी खूप हाय असते. एखादी डायरी घेऊन त्यावर तुमची क्रिएटिव्हिटी लिहा, रादर दॅन तुम्ही त्या फोनमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं पूर्ण डोपामाइन दिवसभरचं एक्झॉस्ट करण्यापेक्षा म्हणजे ते वापरल्यापेक्षा ते जपून वापरा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे तुम्ही करत आहात, तेच तुमची मुलं बघत आहात. आणि ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट करता, की माझा मुलगा माझं ऐकत नाही, माझी मुलगी फोन सोडत नाही, बहुतेक ती तुम्हाला बघते की तुम्ही पुस्तक घेऊन बसले आहात का? तुम्ही पुस्तक वाचत असाल, तुमची मुलं सुद्धा काही दिवसांनी पुस्तक घेऊन बसतील. तुम्ही फोन घेऊन बसले असाल, तर ते सुद्धा तुम्हाला फोनच मागतील. ना तुमची लाईफ खराब करा, ना तुमच्या मुलांची, ना आपल्या संपूर्ण परिवाराची. या छोट्याशा काही टिप्सच्या थ्रू या ॲडिक्शनमधनं तुम्ही बाहेर यावं, हीच माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. मित्रांनो, धन्यवाद.